थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, आपण बघतोय की मोठ्या संख्येनं गर्दी या ठिकाणी आहे आणि या व्यासपीठावर सध्या कोणकोणते नेते येणार आहेत, कोण कोण मार्गदर्शन करणार आहे या जमलेल्या सगळ्या जमावाला, आणि नेमकी भावना काय? कारण सकाळपासून तुम्ही या सगळ्या मोर्चाचं अत्यंत बारकाईनं वार्तांकन करत आहात। काय सध्याची बीडकरांची भावना आहे? फक्त मीडिया कर्मीचे जे कर्मचारी आहेत त्यांनीच कृपया फक्त समोर थांबायचं, बाकीच्यांनी बसून घ्या। बीड शहरावरच्या रस्त्यावर आक्रोश पसरलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुतळ्यापासून हा मोर्चा निघाल्यानंतर थेट बस स्थानकापर्यंत एवढी मोठी गर्दी या मोर्चामध्ये सहभागी होती। आताही या क्षणाला हा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा परिसर आपण दाखवतोय। हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं बांधव या ठिकाणी आले आहेत आणि त्यांची एक मुख्य मागणी आहे की संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक करा आणि त्यांना फाशी द्या। या मागणीसोबतच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली दादागिरी, गुंडगिरी संपवा यासाठीचे सगळे लोक एकत्र जमलेले आहेत। आज सकाळपासून शहरामध्ये मोठ्या संख्येनं बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक इथं आलेले होते आणि त्याचं स्वरूप या मोर्चामध्ये झालं। खरं तर सुरुवातीला हा मोर्चा मूक मोर्चा होता, पण संतापाचा आवेग कुणालाही आवरता आला नाही। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। शहरापासून ते ग्रामीण भागामधले लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यामुळं त्यांचा जो आक्रोश आहे तो घोषणाच्या माध्यमातून रस्त्यावर दिसून आला। आणि आत्ताही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठाच्या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर इतर नेते, वेगवेगळ्या सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता, त्या मोर्चामध्ये सहभाग झालेले इतर नेते सुद्धा व्यासपीठावर येणार आहेत। पण तत्पूर्वी हा कुठलाही कुणाचाही चेहरा नाही, तर हा माणुसकीची हत्या केलेल्या लोकांच्या विरोधातल्या संतापाचा चेहरा आहे, अशी प्रतिक्रिया प्रत्येक जण इथं देत आहेत। आणि त्यामुळं आता ज्या वेळेस एखादी घोषणा होते त्यावेळेस तोच आवेग, संतापाचा तोच उद्रेक इथं दिसून येतो आहे। आज सकाळी मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे भोसले, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, त्याचबरोबर इथले स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्यातले आमदार सुद्धा इथं दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या पक्षाचे नेत्यासह वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी सुद्धा, कार्यकर्ते सुद्धा इथं सहभागी झाले आहेत। पण सर्वसामान्य लोकांचा जनसागर या बीडच्या रस्त्यावर पसरलेला आहे आणि एकमुखाने मागणी करतायत की इथली दादागिरी, गुंडगिरी संपली पाहिजे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, याच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। कुटुंबियांशी आपण बोललो, त्यांची भूमिका तेच आहे की कुटुंबियांना संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, शिवाय इथली दादागिरी, गुंडगिरी संपली पाहिजे, म्हणून हा जो आक्रोश आहे तो दिसतो आहे। आता व्यासपीठावर एक एक भाषणं सुरू झालेली आहेत। व्यासपीठावर सुद्धा आता कुटुंबीय दाखल झालेला आहे आणि त्यानंतर या मोर्चाची भाषणानंतर या मोर्चाचा समारोप होईल। कोण इथं प्रमुख नेते कोणी आहेत का भाषण करणार आहे? कारण जे लोक इथं सहभागी झाले होते ते इथं थांबलेले आहेत का, तेही भाषण करणार आहेत का? आपले आमदार संदीप क्षीरसागर आता आपल्याला जी माहिती मिळते की या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं मत असं होतं की हा शांततेनं मूक मोर्चा काढायचा आणि ह्या मूक मोर्चाची वेदना ही सरकारपर्यंत जाऊ द्यायची आणि त्यांना ती वेदना लक्षात आल्यानंतर गेल्या 19 तासांपासून ज्या आरोपींना मोकाट सोडण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली ते जागे होतील, असं इथल्या सहभागी झालेल्या नेत्यांचं म्हणणं आहे। आता थोड्याच वेळात एक एक नेते व्यासपीठावर येतील आणि मग त्यांची भाषणं होतील। त्या भाषणामध्ये छत्रपती संभाजीराजे असतील, त्याचबरोबर मनोज जरांगे, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, स्वतः सुरेश धस हे अग्रभागी आहेत। त्यांचा संताप प्रचंड आहे आणि ते सुद्धा इथं बोलतील अशी शक्यता दिसते। त्यामुळे जवळपास आणखी 2 तास या मोर्चानंतरच्या इथं व्यासपीठावरची भाषणं होतील। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतमध्ये अंजली दमानी या समाजसेविका त्या सुद्धा इथं ठिय्या आंदोलन करतायत। त्यामुळं राज्य सरकार आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी मार्फत या सगळ्या परिस्थितीवर
तातडीनं निर्णय घ्यावा किंवा सरकारनं तातडीनं पाऊल टाकावं, कठोर कारवाईसाठी निर्णय घ्यावा असा एक दबाव या आंदोलनाच्या माध्यमातून होईल असं दिसतं आहे. कारण एवढी मोठी संख्या एका हाकेला आलेली आहे. कारण ही संख्या आता शब्दात मोजणं कठीण झालंय.